इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमधील आयटी कंपनी TCS मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी सक्ती केल्याप्रकरणी 27 दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी ही माहिती दिली आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2 मे रोजी अटकपूर्व जमीन फेटाळण्यात आल्यापासून दाट वस्ती असलेल्या नारे गावात ती नातेवाईकांकडे राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ती किती दिवसांपासून या भागात राहत होती, तिच्यासोबत अजून कोण होते का याची माहिती घेणे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. MIDC सिडको पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी देखील याबाबत माहिती घेतली आहे. पोलीस तिच्या मागावर होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित निदा खान ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती. ती वारंवार आपले ठिकाण बदलून पोलिसांना गुंगारा देत होती. मात्र तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने संभाजीनगर गाठले आणि अत्यंत गुप्तपणे मोहीम फत्ते करत तिला ताब्यात घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पथक तिला घेऊन नाशिककडे आले असून तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. निदा खानच्या अटकेमुळे धर्मांतर प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. LCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.